रामकृष्ण हरी. सकाळी सकाळी माझी पूजा तर झालेली आहे आणि स्पेशल आज नाश्त्याला बनवायची आहे साबुदाण्याची खिचडी. ते पण कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या भरगच्चे टाकून एकदम टेस्टी बनणार आहे. तर आलू आणि हे सगळं जिरं ते टाकून काहीच बनणार नाही, पण साधीसुधीच बनणार आहे आणि टेस्ट हेल्थीसाठी एकदम छान आहे. तर शेंगदाण्याचा कूट 1 वाटी, अर्ध तेल, शेंदे मीठ, थोडंसं चवीपुरतं आणि हिरव्या मिरचीचा ठेचा अर्धी वाटी आणि 5 वाट्या साबुदाणा घेणार आहे. तर आम्ही सगळेजणच भरपूर साबुदाणा खातो नाश्त्याला, कधी उपासाला पण करून खातो. तर आता हे नाश्त्याला बनणार आहे मी. तर सकाळी सकाळीच आज नाश्ता खूप टेस्टी बनणार आहे हे. तर बगर कमी तेलामध्ये आणि छान नरम एकदम भिजलेला साबुदाणा, याच्यामध्ये मऊ आणि पाण्याने स्वच्छ धुवून ते छान भिजू घातला तर रात्रभर आणि सकाळी सकाळी उठून हे बनत आहे. 4 वाट्या घेतल्यात मी, तरी पण लेकरं खातात म्हणून मला तेल गरम करायला ठेवलं अगोदर मी. आता हे एकदम नरम मी हाताने मॅश करून बघितलेलं आहे, एकदम नरम चांगलं खरपूस झालेलं आहे साबुदाणा भिजून. तर हे पतीलं ठेवले गॅसवर मी गरम व्हायला. हे पतीलं गरम व्हायला तोपर्यंत आणखीन एक मी वाटी घेतलेली आहे. तर असं वाटते ना, लेकरं जास्तच खातात म्हणून साबुदाणा नाश्त्याला. मग मी हे अर्धी वाटी तेल काढून घेतलं होतं, ते अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे टाकून पतील्यामध्ये. पतील्यात तेल घेतल्याच्यानंतर मग आता टाकायचं होतं आपल्याला हिरव्या मिरचीचा ठेचा. तर ह्याच्यामध्ये कोथिंबीर आणि हिरव्या मिरचीचा ठेचा पेस्ट केलेला आहे दोन्ही एका ठिकाणी. तर हे मिक्सरमधून काढून घेतलं होतं बारीक, थोडंसं आबडधोबड काढून घेतलेलं आणि तेलामध्ये चांगलं खरपूस होऊ द्यायचं. तर जास्तीच वेळ लागते थोडं हे करायला. जास्ती साबुदाणा घेतलेला आहे मी. तर आपण छोट्या उपासाला फक्त एका माणसाला 1 वाटी साबुदाणा बसवून जाते, पण आम्ही 5 वाट्या घेतल्या होत्या मी. तर हे कढीपत्ता आपण टाकून घेतलेला आहे. ज्यांना आंबट जर आवडत असेल तर टमाटे पण टाकू शकतात आपण ह्याच्यामध्ये. आलू, तर मी आलू नाही टाकलेले आहे त्याच्यामध्ये, शेंदे मीठ टाकून घेतले चवीपुरतं साबुदाण्यामध्येच. आणि हे शेंगदाण्याचा कूट आणि अर्धी वाटी जरी टाकलं असतं तर चाललं असतं, पण मी एवढाच टाकलेला आहे, कमीच. तर हे कमी टाकून हे खरपूस होऊ दिलेलं आहे सगळं. कोथिंबीर आणि मिरच्याचा ठेचा केलेला तेलामध्ये. आणि मग आता हे साबुदाणा, शेंगदाणे, याचा पूड आणि शेंदे मीठ टाकून हे 3 एका ठिकाणी एकजीव केलेला ह्याच्यामध्ये पतील्यामध्ये टाकून घेत आहे. हिरव्या मिरचीचा ठेचा चांगला खरपूस होऊ दिला होता आणि मग टाकत आहे. तर जिरे पण टाकू शकतो आपण, चांगलं जिरे टाकल्याने खूप साबुदाणा छान जिरतो. आपल्याला उपासाच्या दिवशी हे खाऊ शकतो आपण. जिरे, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर असं खाऊ शकतो. सोमवारी खाऊ शकत नाहीत, पण असे देवीचे वगैरे पूजा उपास असले, कधी नाश्त्यासाठी बनवत असलं तर खाऊ शकतात. मग मी थोडे वेळ झाकून पण घेतलेलं आहे, झाकण थोडं 5 मिनिट. आता हे झाकण झाकल्याने कसं दमावर आल्याने होते. हे आपण भात ते कसं दमावर ठेवतो तसं होते. थोडं 5 मिनिट ठेवायचं, पुन्हा आणखीन हलवून चांगलं त्याला प्लेटमध्ये मी घेतलेलं आहे असं काढून. मग सकाळी सकाळी आमच्या मिस्टरला भूक लागली होती, तर त्यांना मी अगोदर दिलेलं आहे खायला हे साबुदाण्याची खिचडी नाश्त्याला. वेगळं म्हणजे आपण असं करू शकतो, डोसे इडली तर नेहमीच असते, पण खिचडी पण वेगळी करून दिली आणि लेकरांना पण आवडते अशी. तर मी हिरव्या मिरच्या भरपूर टाकून, कोथिंबीर, कढीपत्ता टाकून अशी बनवली. मग त्यांना दिलेली आहे नाश्त्याला ही. तर मी खिचडी खाऊन त्यांना पण खूप आवडलेली आहे खिचडी ही. तर मी आणखीन एकदा झाकून ठेवली, आणखीन गरम राहील म्हणून. जेव्हाच्या तेव्हा करून खायची असते झटपट खिचडी ही. तर एकदम टेस्टी बनत असते. मग ही त्यांना दिल्याच्यानंतर मग मुलीला पण द्यायची होती, मुलीला पण 1 प्लेट दिलेली आहे मी. यांचा नाश्ता झाल्याच्यानंतर मला पण नाश्ता आणि लेकरांना पण करायचा होता. उर्मिला स्वयंपाकघरात आपण सर्वांचं स्वागत आहे. आवडलं तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.